माझं नाव प्रवीण कांबळे. मी या संमेलनाचा मुख्य संयोजक आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती व संवर्धन महामंडळाच्या वतीनं 16वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन नागपूर नगरीमध्ये घातलेले आहे. नागपूर शहरामध्ये दुसऱ्यांदा हे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन होत आहे. 2013ला सुद्धा आंबेडकरी साहित्य संमेलन इथे अखिल भारतीय झालं होतं. त्यामध्ये दत्ता भगत या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि आज जे नागपूर नगरामध्ये जे संमेलन घातलेलं आहे त्या संमेलनाचे अध्यक्ष नांदेडचे डॉक्टर प्रकाश मोगले आणि आदरणीय ML परिहार जे राजस्थानला असतात ते या संमेलनाचे उद्घाटक आहेत. आणि आमचे मित्र निळाईचे सभासद आदरणीय डॉक्टर परमानंद बागडे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. डॉक्टर प्रकाश मोगले यांचं साहित्याच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. ते पॅन्थरच्या चळवळीपासून या आंदोलनामध्ये आहेत. अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहे. डॉक्टर ML परिहार जे राजस्थानवरून येत आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे काही बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं लिहिले असतील त्या पुस्तकाचा अनुवाद, त्या पुस्तकाचं संकलन त्यांनी केलेलं आहे. मग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स अँड पाकिस्तान लिहिलं असेल, कास्ट इन इंडिया लिहिलं असेल, ॲनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं असेल, असे बुद्धाणिस धम्म असेल, तर हिंदीमध्ये त्यांनी अनुवाद करून राजस्थानच्या या संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुस्तकाच्या माध्यमातून विचार पसरवण्याचं काम केलेलं आहे. आणि खरं म्हणजे चांबर कम्युनिटीजचे आहेत ते, तरीही त्यांनी ते राजस्थानमध्ये जे काम केलं तर त्यांचा सन्मान म्हणून आपण या 16व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचं उद्घाटनपद त्यांना दिलेलं आहे. आणि ते या नागपूर नगरीमध्ये येणार आहे. हे संमेलन चॉक्स कॉलनी येथील सुगत बुद्धविहार तिथे एक नवीन सभागृह बनलेलं आहे. सुगत बुद्धविहारच्या प्रांगणामध्ये हे संमेलन होणार आहे. आणि महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक यामध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेशामधून सुद्धा या साहित्यिक या संमेलनाला येणार आहे. या संमेलनामध्ये 4 परिसंवाद आहेत. एक महिलांचा परिसंवाद आहे, त्यामध्ये अनेक महाराष्ट्रातील महिलांना सहभागी केलेला आहे. संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि संविधानाच्या या 75 वर्ष जो अमृत महोत्सव आहे त्या निमित्तानं सुद्धा संविधानावरती एक परिसंवाद आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य आहेत, अमरावतीचे प्राध्यापक शेंडे सर आहेत, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट शैलेश नारनवरे आहेत, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट दीपाली टेकाम यासुद्धा आहेत. अशी प्राध्यापक NV ढोके त्या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत. अशी अनेक मंडळी अकोला, अमरावती, नांदेड, नाशिक, तिकडे आपला वर्धा, अशा अनेक याच्यातून साहित्यिक या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि भरगच्च त्याच्यामध्ये नाटक होणार आहे, त्याच्यामध्ये पथनाट्य होणार आहे, एकपात्री प्रयोग होणार आहे, 2 कवी संमेलन होणार आहे, एक गझल मुशायरा होणार आहे. म्हणजे अशी मेजवानी नागपूरकरांना देत आहोत. खरं म्हणजे हे संमेलन जे मराठी साहित्य संमेलन झालं त्या मराठी साहित्य संमेलनाचे वक्ते तुम्ही पाहिले तर ते संपूर्ण राजकीय संमेलन होतं. आणि अशा पद्धतीचं साहित्यामध्ये राजकीय घुसपेट होऊ नये म्हणून आम्ही या संमेलनामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा कोणत्याही राजकीय माणसाची मदत न घेता स्वबळावर आंबेडकरी समाजातील जे दानी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आम्ही पैसा गोळा करून हे संमेलन यशस्वी करणार आहोत. आणि या संमेलनामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसाला बोलवण्यात आले नाही. हे संपूर्ण संमेलन हे जे साहित्यिक आहे, ज्यांनी खरंच साहित्य लिहिलं त्या साहित्याचा सन्मान करणारं संमेलन आहे. हे संमेलन फेब्रुवारीलाच होणार होतं,
21, 22, 23ला, परंतु एक प्रवाह जो विद्रोही साहित्य संमेलनसुद्धा याच दिवशी होतं आणि दोन्ही प्रवाह हे परिवर्तनाच्या चळवळीतले असल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ नये आणि त्याच दिवशी 2 संमेलनं होऊ नये म्हणून आम्ही त्याच तारखांना मार्च महिन्यामध्ये ते संमेलन आम्ही नागपूर शहरामध्ये घेत आहोत। आमची ही सर्व मंडळी या संमेलनाला यशस्वी करण्यासाठी आमचे जे सहसंयोजक आहे आदरणीय सुरेश वंजारी, जगदीश राऊत, शालिक जिल्हेकर, इंजिनियर राहुल दहेकरजी, आमचे महामंडळाचे कोषाध्यक्ष अरविंद निकोसे, प्राध्यापक राजेंद्र कांबळे, रवी बोरकर, नरेश पाटील, विलास पोफळे अशी अनेक मंडळी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी काम करत आहे आणि निश्चितच हे संमेलन खऱ्या अर्थानं मराठी साहित्याला छेद देणारं असेल, परंपरावादी जे साहित्य आहे त्या साहित्याला छेद देणारं असेल आणि एक आदर्श आम्ही मराठी साहित्यिकांना आमच्याकडून आदर्श घ्यावा असं हे संमेलन करण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून त्यांनाही वाटलं पाहिजे की संमेलन असं झालं पाहिजे, साहित्यिकांचं संमेलन झालं पाहिजे, राजकीय लोकांचं संमेलन झालं नाही पाहिजे। आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शहरातील महिला मंडळं असो किंवा मग आमचे जे काही सहकारी आहेत ते संपूर्ण लोक मोठ्या ताकदीनं या संमेलन यशस्वी करण्यासाठी लागलेले आहे। चॉक्स कॉलनीच्या प्रांगणामध्ये सुगत बुद्ध विहाराच्या सभागृहामध्ये हे संमेलन 21, 22 आणि 23 मार्चला हे संपन्न होणार आहे। 21 मार्चला संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि अमृत महोत्सव आहे, त्याच्यामुळे संमेलन स्थळापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत संविधान यात्रा काढण्यात येणार आहे आणि हे संमेलन 3 दिवसीय होईल एवढी मी अपेक्षा करतो आणि लोकांनाही लोकांनाही आव्हान करतो की त्या लोकांनी सर्व ताकदीनिशी या संमेलनाचा लाभ घ्यावा, संमेलनाला यावं असं मी आव्हान करतो। धम्माच्या संदर्भानं विचार व्हावा म्हणून भिक्खुनी सुनीती यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। विजया मैत्री भिक्खुनी या 2 भिक्खुनींना खऱ्या अर्थाने या संमेलनामध्ये आम्ही बोलवलेलं आहे आणि त्या संबंधानं हा विचार या संमेलनामध्ये त्या दोघे भिक्खुनी मांडणार आहे। धम्माच्या संदर्भानं आज जे काही वातावरण आहे किंवा मग महाबोधी विहाराचा जो इश्यू आहे त्या संदर्भाने ते आपले विचार मांडतील की आपण काय केलं पाहिजे आणि धम्माच्या मार्गानं समाज कसा चालला पाहिजे, समाज एकसंघ कसा झाला पाहिजे, एकसंघ समाजाची निर्मिती कशी झाली पाहिजे, मग ते धम्माच्या माध्यमातून होऊ शकते का, या पद्धतीचा विचार या भिक्षुनी मांडणार आहे आणि त्यांना आम्ही एक महिलांच्या परिसंवादात बोलवलेलं आहे। दुसरं आम्ही त्यांना जेव्हा समारोप होईल त्या समारोपामध्ये हा जो विषय आहे हा विषय मांडण्याची मुभा आम्ही भिक्खुनी सुनीतीला सांगितली।